मंडळी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। आता ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरीही महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मात्र अद्याप मनोमिलन झाल्याचं दिसत नाही। कारण महायुतीमधील घटक पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेताना दिसत आहेत। आता यामध्ये आनंदराव अडसूळ आणि खासदार नवनीत राणा यांच्यातील वादाची भर पडली आहे। आनंदराव अडसूळ यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय। त्यासाठी मग आपल्याला राजकारण कायमचं सोडावं लागलं तरी चालेल, पण तशी वेळ येणार नाही असं वक्तव्य अडसूळ यांनी केलंय। ते शनिवारी अमरावती इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी आनंदराव अडसूळ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता नवनीत राणा यांच्याविषयीची मनातील खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। यासोबतच ते आगामी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचंही कळतंय। पण मग आता महायुतीकडून अमरावतीच्या जागेसाठी नक्की कोण उमेदवार असेल? नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट मिळेल का? नवनीत राणा यांना महायुतीकडून जर तिकीट मिळालं तर अशावेळी अडसूळ यांची भूमिका काय असेल? अडसूळ महाविकास आघाडीसोबत जातील का? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, 2014 साली अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे अडसूळ निवडून आले होते। पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36,951 मतांनी पराभव केला होता। पण या पराभवात दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने या ठिकाणी नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता, तर दुसरं कारण म्हणजे इथे 3 नंबरवर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांना त्या निवडणुकीत 65,135 मतं मिळाली होती। आता हे वोट डिव्हिजन झालं नसतं तर कदाचित निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता। विशेष म्हणजे 2014 मध्ये या सेम लढतीत रिपाईच्या राजेंद्र गवई यांच्या वोट डिव्हिजनमुळे आनंदराव अडसूळ निवडून आले होते। पण शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन देवपारे यांनी 2019ला माघार घेत नवनीत राणांना ताकद पुरवली। पण आता यावेळी मात्र काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई हा फॅक्टर नवनीत राणा यांच्या अगेन्स्ट उभा असेल। पण एकंदरीतच नवनीत राणा यांनी जरी 2019ची निवडणूक राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जिंकली असली तरीही त्यानंतर भाजपच्या दिशेने झुकल्या। दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींना आवडेल अशा अनेक भूमिका त्यांनी घेतल्याचं वेळोवेळी बघायला मिळालं। त्यानंतर मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। अगदी त्यांनी हनुमान चालिसेवरून मातोश्रीवर जोरदार मोर्चा काढल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। काही विरोधकांनी तेव्हा नवनीत राणा यांचा हा मोर्चा भाजप स्पॉन्सर्ड होता असंही म्हटलं, पण त्याबद्दल फार तथ्य समोर आलं नाही। पण एकंदरीतच नवनीत राणा यांनी कायम आक्रमक भूमिका घेत राज्याच्या राजकारणात फ्रंटलाईन मिळवण्यासाठी प्रयत्न केले। बऱ्याच वेळा त्या पती रवी राणांसह हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। आता 2019च्या आकडेवारीचा सरासर विचार करता नवनीत राणा यांचं त्या निकालातील लीड फार चांगलं नव्हतं। अर्थात वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी या दोन फॅक्टरमुळे नवनीत राणा यांनी तेव्हा विजय मिळवला होता, हे अगदीच उघड आहे। पण आता नवनीत राणा यांना जर भाजपमधून तिकीट मिळत असेल तर मग आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांची इथून भूमिका काय असेल हे आपल्याला पाहावं लागेल। कारण आनंदराव अडसूळ हे इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे स्ट्रॉंग उमेदवार आहेत। आता आनंदराव अडसूळ आणि शरद पवार यांचे संबंध सुद्धा चांगले आहेत असं बोललं जातंय। मागे एकदा शरद पवारांचं कौतुक करताना आनंदराव अडसूळ असं म्हणाले होते की शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ आहेत। त्यामुळे आनंदराव अडसूळ ऐनवेळी राष्ट्रवादी किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षात जाऊ शकतात असं बोललं जातंय। पण मग एकूणच सध्या आनंदराव अडसूळ हे अमरावतीसाठी आग्रही आहेत। त्यांनी कालच एका लग्न सोहळ्यादरम्यान अजित पवार यांची भेट घेतली असून त्यांच्यात 20 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाल्याचं समोर आलं होतं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचंही या दरम्यान बोललं जात आहे। त्यामुळे आता अजित पवार या जागेसाठी मध्यस्थी करणार का हा प्रश्न आहे। आता मागेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची अमरावती इथं भेट झाली होती। त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर या बंद दाराआड झालेल्या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले। बच्चू कडू महाविकास आघाडीकडून उभे राहतील अशीही यामुळे चर्चा झाली। अगदीच मग बच्चू कडू काँग्रेस राष्ट्रवादीलाही पाठिंबा देतील अशी शक्यता निर्माण झाली। कारण या मतदारसंघात प्रहारची बऱ्यापैकी ताकद आहे। ते आता आपण पुढे विधानसभा मतदारसंघनिहाय आढाव्यामध्ये बघणारच आहोत। पण मग आनंदराव अडसूळ हे जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर मग बच्चू कडू आपली ताकद अडसूळ यांच्या मागे उभी करणार का हा मोठा प्रश्न आहे।
आता नवनीत राणा यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या वेळेस सारखी इथली राष्ट्रवादीची भूमिका त्यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. पण आता भाजपासोबत अजितदादा गट असला तरी सुद्धा तो नवनीत राणा यांना पाठिंबा देईल का हे ठामपणे सांगता येणार नाही. पण भाजपने नवनीत राणांना फ्रंटलाईन करत शिंदेंचा इथला पत्ता कट करण्याचा डाव आखला असला तरी अडसूळ लवकरच इथं आक्रमक भूमिकेच्या पवित्र्यात असतील हे नक्की आहे. मग ते आयत्यावेळी अपक्ष लढतील की त्या अजून कुठला धक्कादायक पक्ष प्रवेश करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता त्यांना कदाचित उद्या शरद पवार गटाचाही पाठिंबा मिळाला तर नवल वाटायला नको. पण जर वंचित पुन्हा वेगळी लढली, BRS किंवा प्रहारनंही या निवडणुकीत स्वतंत्रपणे भूमिका घेतली तर मग संभाव्य वोट डिव्हिजनमध्ये नवनीत राणा यांना मोठा फायदा होईल असंही काही राजकीय जाणकारांना वाटतंय. असो, आता आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचं नीट डिसेक्शन करूयात. तर बघा, अमरावतीत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट आणि अमरावती. आता बडनेरातून नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत. अमरावतीतून काँग्रेसच्या सुलभा खोडके आमदार आहेत. तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे, मेळघाटमधून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल तर अचलपूरमधूनही प्रहार जनशक्ती पक्षाचेच बच्चू कडू हे आमदार आहेत. एकूणच या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 3 आमदार, प्रहारचे 2 आमदार तर 1 अपक्ष आमदार आहे. आता काँग्रेसचे हे 3 आमदार निश्चितच महाविकास आघाडी सोबत राहतील. शिवाय रवी राणा विरुद्ध बच्चू कडू या तिथल्या तीव्र संघर्षामुळे प्रहारही कदाचित महाविकास आघाडी सोबत जाईल किंवा मग स्वतःचा उमेदवार उभा करेल असं बोललं जात आहे. असो, पण आता जरा आपण इन डिटेलमध्ये जाण्यासाठी अमरावतीतील विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास करूया. सुरुवात बडनेरापासूनच करू. तर बघा, नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे इथले आमदार आहेत. त्यांनी 2019ला क्लोज फाईटमध्ये शिवसेनेच्या प्रीती बन यांचा अवघ्या 15,541 मतांनी पराभव केला. आता राणा यांनी जरी ही फाईट क्लोज जिंकली असली तरीही ते गेल्या 3 टर्म झाले इथून आमदार आहेत. त्यामुळे त्यांची इथं गाव पातळीवर ताकद आहे. अर्थात ही ताकद ते नवनीत राणा यांच्या पाठीमागे उभी करतील. आता या मतदारसंघात निश्चितच रवी राणा उजवे आहेत, तसेच त्यांची पत्नी उमेदवार असल्यानं ते पूर्ण ताकद लावतील. पण आनंदराव अडसूळ आणि माजी दिवंगत आमदार संजय बंड यांच्या कार्यकर्त्यांची ताकदही इथं नाकारून चालणार नाही. अमरावती मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसच्या सुलभा खोडके इथून आमदार आहेत. 2019ला त्यांनी भाजपच्या डॉक्टर सुनील देशमुख यांचा 18,268 मतांनी पराभव केला होता. आता सुलभा खोडके महाविकास आघाडी सोबत राहतील. इथं भाजपमधून उभ्या राहिलेल्या सुनील देशमुखांची ताकदही दिसून येते. अर्थात सुनील देशमुख यांनी मागे काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे ही गोष्ट नवनीत राणांसाठी जमेची नाही. अशावेळी त्यांना भाजपसोबतची वेगळी गोळाबेरीज इथून करावी लागणार आहे. पण इथे अडसूळांना त्याचा फायदा होईल असं बोललं जात आहे. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आमदार आहेत. त्या माजी मंत्री आणि काँग्रेसच्या राज्यातील एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी 2019ला शिवसेनेच्या राजेश वानखेडे यांचा 10,361 मतांनी पराभव केला होता. आता त्या नवनीत राणांविरोधात तिवसाच नाही तर संपूर्ण अमरावतीतूनही फ्रंट उघडू शकतात. कारण नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर हा वाद जगजाहीर आहे. त्यामुळे इथेही नवनीत राणा बॅकफुटला जाऊ शकतात असं बोललं जात आहे. दर्यापूर मतदारसंघातूनही काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या रमेश बुंदिले यांचा 30,519 मतांनी पराभव केला होता. बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीसोबत असतील किंबहुना तेच काँग्रेसचे पुढचे खासदारकीचे उमेदवार असू शकतील अशी ही एक चर्चा आहे. पण एकूणच दर्यापूरमधून बळवंत वानखेडे मजबूत असले तरीही भाजपनं गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात काही वेगळी जुळवाजुळव केली आहे का याची लिटमस टेस्ट ही असणार आहे. आता अचलपूरमधून बच्चू कडू हे प्रहार जनशक्तीचे ब्रँड नेते असले तरीही 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचा अवघ्या 8,396 मतांनी पराभव केला होता. याचा अर्थ बच्चू कडू ताकदीचे नेते असले तरीही अनिरुद्ध देशमुख यांची इथली ताकद निश्चितच महत्त्वपूर्ण अशी आहे. आता शिंदे सरकार सोबत गेल्यानं बच्चू कडू यांची ढासळलेली व्हॅल्यू बघता इथून बच्चू कडूंना तगडी फाईट असणार आहे. अशावेळी ते राणांच्या विरुद्ध आधीचा वाद असल्यानं त्यांची सहसोबत करणंही कठीण आहे. पण ते जर महाविकास आघाडी विशेषतः इतर ठाकरेंसोबत राहिले तर मग त्यांच्या प्रती परत सहानुभूती वाढू शकेल असं म्हटलं जात आहे. पण लोकसभेसाठी बच्चू कडू कदाचित प्रहारचा स्वतंत्र उमेदवार उभा करतील अशी एक चर्चा आहे. आता प्रहारचा राज्यातील विशेषतः अमरावतीतील प्रभाव बघता प्रहारचा उमेदवार विजयाच्या रेसमध्येही राहू शकतो.
पण त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली तर त्याचा तोटा नवनीत राणांना नक्कीच होणार आहे। मेळघाट मतदारसंघातून प्रहारचे राजकुमार पटेल आमदार आहेत। भाजपच्या रमेश मावसकर आणि राष्ट्रवादीच्या केवलराम काले यांच्यातील वोट डिव्हिजनमुळे इथे मागे प्रहार 1 नंबरला राहिली। तरीही राजकुमार पटेल यांनी भाजपच्या रमेश मावसकर यांना 41,362चं मोठं लीड दिलं। इथं बच्चू कडू यांच्या प्रभावालाही लोकांनी मत दिलं। पण आता इथून प्रहारच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असणार आहे। आता नवनीत यांची ताकद इथून कमी दिसते, पण भाजपच्या तिकिटावर त्या लढल्या तर खेळ बदलू शकतो। असो तर आता एकूणातच अमरावतीमधील नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्या ताकदीचा तुम्हाला अंदाज आला असेल। पण बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अनिल बोंडे हे इथून गेम पलटवणारे खेळाडू असतील। पण आता नवनीत राणा यांना भाजपमधून तिकीट नाही मिळालं तर त्या महाविकास आघाडीतून लढतील का, हा एक मोठा प्रश्न आहे। जर नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार असल्या तर अडसूळ यांना महाविकास आघाडी आपलंसं करेल का, हा दुसरा प्रश्न आहे। इथं बऱ्यापैकी ताकद असणाऱ्या प्रहारची ही भूमिका महत्त्वाची असणार आहे। पण निवडणूक पूर्व पक्षांतर आणि काही धक्कादायक उमेदवारही इथून अपेक्षित आहेत। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, अमरावतीमधून पॉवरफुल नेमकं कोण आहे? अडसूळ प्लस शरद पवार हे गणित जुळलं तर नवनीत राणा अमरावतीमधून पडतील का? तुमच्या मनातील अमरावतीच्या खासदाराचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।